नमस्कार. सगळ्यांचा खूप आभारी आहे. आम्ही आज आलो आहे परत आज तुमच्यामुळे सगळ्यांमुळे आम्ही परत आलो आहे आणि तुळशीभाऊ तुमचं खूप खूप धन्यवाद. मला आम्ही रामसाई करतो खूप खूप धन्यवाद. अखेर पालघरचा तरुण उमेश धुडी सुखरूप पालघर मध्ये परतला आहे. मनसेचे तुलसी जोशी यांचे व पालघरचे खासदार, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, वडोदरा पोलीस आयुक्त, पत्रकार या सर्वांचे प्रयत्न अखेर यशस्वी ठरले आहे. पालघर जिल्ह्यातील उमेश किशन धोडी हा युवक नोकरीच्या शोधात युरोपमध्ये गेला होता. मात्र तिथे अल्बानिया येथे नेऊन त्याची एका एजंट मार्फत फसवणूक करण्यात आली. या त्रासदायक परिस्थितीत उमेश यांनी पालघर मधील मनसेचे तुलसी जोशी यांना संपर्क साधून आपली अवस्था सांगितली. त्यावेळी उमेश केवळ बेरोजगारच नव्हता तर त्याच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता, अशी माहिती त्याच्या व्हिडिओतून समोर आली होती. मात्र या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मनसेचे तुलसी जोशी यांनी तातडीने पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तसेच वडोदरा पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्याने हालचालींना वेग आला. विशेष म्हणजे या प्रकरणाची बातमी प्रसारित झाली आणि जोशी यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. त्यामुळे शासन आणि यंत्रणांचे लक्ष या प्रकरणाकडे वळले. तपासादरम्यान वडोदरा पोलिसांनी IOR कंपनीचा एजंट रफिक घाची याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली आणि नंतर याच एजंट कडून अखेर उमेशला तिकीट आणि व्हिसा मिळाला, अशी माहिती समोर आली होती. उमेशला तिकीट आणि व्हिसा मिळाला याचा व्हिडिओ देखील समोर आला होता आणि अखेर युरोपमध्ये फसलेला हा तरुण आपल्या मायदेशी परतलाय. त्याच्या पायाने आपल्या भूमीला स्पर्श करताच त्याला खूप मोठा दिलासा मिळाला. एकंदरीत आपल्या भूमीवर परतताच त्याने सुटकेचा निश्वास टाकला. रविवारी 10 ऑगस्ट रोजी तुलसी जोशी हे स्वतः मुंबई एअरपोर्ट येथे उमेश धोडी याला घेण्यासाठी गेले होते आणि अखेर उमेश हा परत आपल्या पालघर मध्ये परतला आहे. त्याला पाहून भावुक झालेल्या त्याच्या आईने हंबरडाच फोडला. तर यावेळी जोशी यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की आज समाधानाची गोष्ट म्हणजे उमेश धोडी पालघर येथे आला. प्रशासन, प्रसार माध्यम आणि लोकसहभागाच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फळ आहे. तर पालघर जिल्ह्यातील तरुणांसाठी ही घटना एक जागरूकतेचा इशारा असून भविष्यात अशा फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचं आहे, असे आवाहन मनसेचे तुलसी जोशी यांनी केलं आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी तुलसी जोशी, सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक. 5-6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता या उमेशचा. तर हा युरोपला होता. तर आज मी काहीतरी कारणामुळे आज इकडे आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आज आलेलो आहे. इथं तांत्रिक काहीतरी कारणामुळे मला इथे यावं लागलं पालघरवरून. तर आज सन्माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने आणि प्रयत्नाने आमच्या आज हा उमेश युरोपवरून आज आपल्या इथं मायदेशी परतलेला आहे. तर मी माझं एकच सांगणं आहे तमाम महाराष्ट्रातील युवा मुलांना की परदेशात जाताना तुम्ही असं व्यवस्थित कायदेशीर सल्ला घ्या आणि जे असतील आपले एजंट लोक त्यांची पूर्ण चौकशी करा. तुम्ही नाहक बळी पडतात. बाहेर जाऊन विदेशात जाऊन तुम्हाला तिकडचे लोक कोण असतात, एजंट काय असतात ते तुम्हाला माहिती नसतात. ते चौकशी करून मगच जावा. कारण काय आजकाल त्याच्यामध्ये खूप लोकांची फसवणूक होते. तर आज सन्माननीय राजसाहेबांच्या आशीर्वादाने आणि आज आमच्या प्रयत्नाने आज हा उमेश आपल्या मायदेशी परतलेला आहे. तर SP साहेब, पालघरचे IPS अधिकारी येथील SP साहेबांचे पण मनापासून खूप खूप आभार आहे. तर माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगणं आहे की सावध राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर आप क्या बोलेंगे, आप क्या है यूरोप से? आज मैं जो आज
फिर से वापस यहाँ इस देश में आया हूँ, तो शायद ही मुझे नहीं लगता तुलसी भाई जोशी और राज साहब और पालघर के एसपी देशमुख सर अगर ये नहीं रहते तो शायद ही मैं वहाँ से लौटता, मुझे भी नहीं पता है। लेकिन आज मैं भारत, आज कम से कम 5 दिन पहले मैंने वीडियो वायरल किया था, तो उस वीडियो वायरल की वजह से आज मैं यहाँ पे लौटा हूँ जिंदा। मैं तो ये जान रहा हूँ कि आज शायद वो मैंने वीडियो जब इनको मैंने भेजा तब मैं आज जिंदा लौटा हूँ, नहीं तो मेरी कोई उम्मीद नहीं थी वहाँ से जिंदा मैं लौट भी पाता या नहीं पाता। और इनका मैं बहुत धन्यवाद करता हूँ इनका। मैं बहुत मतलब मेरे पास कोई शब्द नहीं है इनके लिए, इन्होंने मेरी इतनी मदद की हुई है। और मैं धन्यवाद करता हूँ राज साहब ठाकरे का, बहुत उनका धन्यवाद कि उनके वजह से आज मैं यहाँ पर हूँ। तुलसी भाई जोशी और जो पालघर के एसपी है उनके वजह से आज मैं यहाँ पर आज लौटा हूँ, रूप से अपने अच्छी तरह से लौट चुका हूँ मैं वापस अपने भारत।